नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळ अनुदानासाठी आधार लिंक करा. जुन्नर तालिका तारीख 4 संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी थेट बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यासाठी मोबाईल क्रमांक आधार कार्डला जोडून ते बँक खात्याला लिंक करावे. याबाबतची कागदपत्रे संजय गांधी योजना कार्यालयात अथवा स्थानिक तलाठ्याकडे जमा करावीत, असे आवाहन नायब तहसीलदार सुरेश तिटकारे यांनी केले. जुन्नर तालुक्यातील दिव्यांग, विधवा, निराधार, अनाथ आदींना संजय गांधी व श्रावणबाळ, इंदिरा गांधी आदी योजनांचा लाभ दर महिन्याला नियमित मिळावा यासाठीही श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राच्या वतीने नायब तहसीलदार सुरेश तिटकारे व अव्वल कारकून रोहिदास सुपे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या 3-4 महिन्यापासून लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याचे अध्यक्ष अरुण शेरकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी संघटनेचे तालुक्यातील पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते. नायब तहसीलदार तिटकारे म्हणाले, यापुढे लाभार्थींच्या बँक खात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना लाभार्थ्यांना दिल्या आहेत. लाभार्थ्यांनी आधार कार्ड व बँक खात्याला मोबाईल क्रमांक लिंक केले आहेत. त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होत आहे. ज्यांनी ही पूर्तता केली नाही त्यांचे अनुदान जमा नाही. अद्यापि विविध योजनांच्या सुमारे 2,500 लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक केले नाही, त्यामुळे त्यांना अनुदान मिळत नाही. सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे. यावेळी श्री राधेश्याम संस्थेचे उपाध्यक्ष राहुल मुसळे, सुनील जंगम, प्रताप मालेगावकर, सौरभ मातेले, श्रीहरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी, मुस्तकीम परिजादे, ताहोर आत्तार, गोरक्ष नरवीरव दिव्यांग बांधव उपस्थित होते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता अंध व्यक्तीही होऊ शकतात न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. नवी दिल्ली, 3 मार्च. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निर्णय देत दृष्टिहीन उमेदवार न्यायिक सेवा अंतर्गत पदाच्या निवडीत भाग घेण्यास पात्र राहणार असल्याचे, तसेच केवळ अपंगत्वामुळे कोणत्याही उमेदवाराचा विचार नाकारता जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. न्यायाधीश जे.बी. पारडीवाला आणि न्यायाधीश आर. महादेवन यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालय महादेवन म्हणाले की अधिकारावर आधारित दृष्टिकोनानुसार दिव्यांगांना न्यायालयीन सेवा मिळवण्याच्या संधी शोधताना कोणत्याही प्रकारच्या भेदभावांचा सामना करावा लागू नये. सर्वसमावेशक चौकट प्रदान करण्यासाठी राज्यांकडून सकारात्मक कृती झाली पाहिजे. केवळ अपंगत्वाच्या आधारावर कोणत्याही उमेदवाराला अर्ज नाकारता येणार नाही. दिव्यांगांना वगळण्यात येणारा कोणताही अप्रत्यक्ष भेदभाव, मग तो कट ऑफ असो किंवा प्रक्रियात्मक अडथळ्याद्वारे असो, वास्तविक समानता राखण्यासाठी त्यात हस्तक्षेप केला पाहिजे. न्यायाधीश महादेवन म्हणाले की न्यायालयाने हा सर्वात महत्त्वाचा खटला मांडला आहे. आम्ही संवैधानिक चौकट आणि संस्थात्मक अपंगत्व न्यायशास्त्राबद्दल देखील बोललो आहोत. यावेळी न्यायाधीश पारडीवाला म्हणाले की न्यायाधीश महादेवन यांनी लिहिलेला हा ऐतिहासिक निकाल आहे आणि मी प्रत्यक्ष न्यायालयात हे बोलण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. धन्यवाद.